नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। कसे आहेत तुम्ही मित्रांनो? मजेत आहेत ना? आजचा व्हिडिओ असं टाकत आहे, आज तिसरा सोमवार असल्यामुळे पुराच्या मंदिरात चाललेलं आहे। आम्ही तिथं महादेवाचं मंदिर आहे। आम्ही 6 जण जाणार आहे। मी, श्रावणी, मानसी, समृद्धी आणि माझ्या आत्याची 2 मुलं चेतना आणि वसुदेव। हा प्लॅन 3 वाजताचा होता, पण काही कारणास्तव कॅन्सल झाला। मग आता आम्ही निघालोय, तर इथून पुढे कंटिन्यू करतो मित्रांनो। चला, आता आपण आपल्या गावातच आहे। आपलं गाव आहे बघा, गोजेगाव म्हणून। कमान दाखव जर आपली मित्रांनो। आता आपण देगावला चाललेलो आहे। देगावरून आत्याच्या मुलांना घेऊन तसंच पुढे पाटेश्वरला जायचं आहे। हा रोड जैतापूर मार्गे आहे। जैतापूरवरून खूप जवळ पडतं देगाव हे। 15 मिनिटातच आपण देगावला पोहोचतो। MIDCतून पण मार्ग आहे मित्रांनो, पण तो लांब पडतो आणि त्याच्यानंतर देगाव फाट्यावरून पण मार्ग आहे, पण देगाव फाट्यावरून पण खूप लांब पडतो। त्यामुळे आपण जैतापूर मार्गे चाललेलो आहे। जैतापूर आपल्या गावापासून एक 4 किलोमीटर आहे आणि तिथून हा मधनं रोड आहे, डायरेक्ट देगावमध्ये मिळतो। आणि देगावमध्ये जाऊन आपण वसूला आणि चेतनाला घेऊन तसंच पुढं पाटेश्वरला जायचं आहे। पाटेश्वरला तिथूनच जाता येतं मित्रांनो। देगावमध्ये पोहोचलेलो आहे बघा। देगावमध्ये पोचताच गई आडवी आली, म्हणली टोल फाडा, त्याशिवाय तुम्हाला जाऊन देणार नाही। बरं म्हटलं ठीक आहे बाई, फाडतो। आणि टोल फाडून आम्ही पुढे निघालो। परत म्हटली थांबा, सीट बेल्ट लावलाय का? हो म्हटलं लावलाय। मग सावकाश जावा म्हटली। शेवटचा रस्ता आहे, बघू शकता। मित्रांनो, फायनली आता आपण पाटेश्वराच्या डोंगरावर पोचलेलो आहे। आता आपण पुढे चालत चाललेलो आहे। अजून लास्ट इथपर्यंत मित्रांनो गाड्या येतात, तिथून पुढे चालत जायला लागतं। 21 मध्ये बसलेलं नाही, 21 मध्ये वर्गात त्यांचा वर्ग तुला माहिती आहे? तर ती मामा आलेला शिपाई पुढे युट्यूबला दिसते, त्याच्या व्हिडिओ मध्ये दिसतं। जा कारण वाडी आला असेल, खाली वाडी आत्याचा मुलगा म्हणत होता, दाजी यार एकटा एकटा व्हिडिओ काढू नको, मला पण घे व्हिडिओ मध्ये। म्हटलं घेणार ना, तुझ्यासाठीच व्हिडिओ चालली म्हणलं।
मित्रांनो आता आपण पाटेश्वराच्या डोंगरावर चढलेला आहे थोड्याच जवळ आहे. आणि आता मंदिर थोडंसं जवळ झालेलं आहे. गाडी भरपूर लांब लावली आहे आणि तिथनं पुढं चालत येत आहे. आमची गँग चालली पुढं, तर बघू शकता तुम्ही आमची गँग पुढे चालली आहे बघा. आता वसुदेव आहे, मानसी आहे आणि समृद्धी आहे आणि श्रावणी आणि एक माणूस माझ्यासोबत चाललोय. ती माणूस आला असणार व्हिडिओ. आलाय आहे व्हिडिओ, तुम्ही बघा, जरूर बघा. थोडासा तरी असं कट केला जाईल. आणि मित्रांनो दृश्य पाहू शकता तुम्ही. आता हे बघा, हा चुकलेला माणूस सापडला व्हिडिओत. असतो माणूस की जो व्हिडिओ देणार. आमची गँग आता दमलेली आहे खूप, मग ते भूक लागल्यात. मित्रांनो हा पाटेश्वराचा तलाव आहे. याच्यामध्ये कमळाची फुलं असतात बघा. तर इथे मध्ये आतमध्ये 2 कळे आहेत बघा. तुम्हाला दिसतात का नाही माहीत नाही. एक तर दिसते आणि त्या समोर पुढे एक आहे. भरपूर फुले येतात, मोठे असतात. आता ते तोडले का काय माहीत नाहीत. आणि समोर जे दिसतंय ते मठ आहे बघा. तर ते मठाचं टायमिंगनुसार ते बंद झालेलं आहे. टायमिंग काहीतरी 6चा का 6:30चा असतो. तरी वसू विचारत होता की उघडता येईल का, पण त्या मावशी म्हटल्या की नाही उघडता येणार. फायनली मंदिरापाशी पोचलो आपण मित्रांनो. चला आता आजचा व्ह्यू दाखवतो. मित्रांनो रात्री घरी पोहोचायला खूप उशीर झाला. उशीर झाला कारण की उशिरा आम्ही निघलेलो, त्यामुळे वरती डोंगराव पण खूप उशीर झाला. डोंगराव खूप अंधार पडलेला, मग खाली उतरताना खूप प्रॉब्लेम होत होते, म्हणून सगळे टॉर्च लावून खाली उतरत होते. खाली उतरलो आणि गाडीपाशी आलो. गाडीपाशी गाडी चालू केली तर बघतो तर काय एका साईडची लाईटच लागणार. मग खाली गाडी घेऊन हळूहळू आलो. चेतनाला उतरवलं तर आत्या म्हटली की जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही. मग तिथे जेवण केलो आणि मग घरी आलो. 9:30 वाजले घरी यायला. आणि व्हिडिओ मित्रांनो आवडले तर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येऊन जाते. चला मित्रांनो, बाय.